Our ancestors were greatly aware of this conservation, and one of its ways is sacred grove or Devrai. It is the forest conserved in the name of God and considered to be sacred. पवित्र, सॅक्रेडचा अर्थ पवित्र. देव राई याचा अर्थ काय? देवाचं जंगल, देव राहत असलेलं जंगल. त्याच्यामुळे त्याच्या वाटेला कोण जात नाही. तिकडचे झाडं, प्राणी आणि सगळं त्या देवळाबरोबर सुरक्षित राहतं. इट इज कॉल्ड एज सॅक्रेड ग्रूव्ह. दीज आर इन फॅक्ट सँक्च्युअरीज कन्झर्व्ड बाय द सोसायटी अँड नॉट बाय द गव्हर्नमेंटल फॉरेस्ट डिपार्टमेंट. अभयारण्यच आहे ती एका प्रकारची. जिकडे सरकारचा संबंध नसतो ते गाव त्याचं रक्षण करत असतं. ॲज इट हॅज बीन कन्झर्व्ड इन द नेम ऑफ गॉड, इट हॅज स्पेशल प्रोटेक्शन. देवाचं देऊळ असल्यामुळे, आता इथे चित्रात तुम्हाला दिसते चिपळूणची एक देवराई आहे, देवराई नियर चिपळूण. इथे एक देऊळ आहे आणि आजूबाजूला घनदाट जंगल आहे. दिस क्लस्टर्स ऑफ थिक फॉरेस्ट आर रिच विथ न्यूमरस स्पीशीज ऑफ एनिमल्स, बर्ड्स, प्लांट्स, including many medicinal plants, microbes, etc. It is also a source of fruits, flowers, dry wood, then water for the people living around. या ज्या देवराया असतात ना, त्या काही काही याचे स्रोत सुद्धा समजले जातात. तिकडची फळं मिळतात लोकांना आजूबाजूच्या, फुलं मिळतात, झाडं तोडली जात नाहीत पण त्याच्या ज्या सुक्या वाळलेल्या काटक्या असतील त्या इंधन म्हणून मिळतात. औषधी वनस्पती मिळतात. इथं हिरवगार असल्यामुळे तिकडे बहुतेक वेळेला पाण्याचे स्रोत पण चांगले असतात. झरे, ओढे, तलाव, विहिरी बारमाही असतात तिकडे, म्हणजे त्यांना 12ही महिने पाणी असतं. आणि हे बारमाही जे स्रोत आहेत ते आजूबाजूच्या वस्त्या, वाड्या, गावं यांना पाणी तिथून नेता येतं, तिकडून घेऊन जातात ते पाणी. याशिवाय इकडे वैशिष्ट्य ह्याचं म्हणजे जे लुप्त होत जात आहेत वनस्पती आणि प्राणी, की बाहेर त्यांचं कुठेच अस्तित्व नाहीये, पण देवराईमध्ये त्याच्या वाटेला कोण जात नाही त्या झाडांच्या आणि प्राण्यांच्या. त्याच्यामुळे ती झाडं तिकडे मात्र सापडतात देवराईत. इतकं छान ह्या देवराईची संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे. मोर दॅन 13,000 सेक्रेड ग्रूव्हज हॅव बीन रिपोर्टेड इन इंडिया. तुमच्या पुस्तकात 13,000 जरी दिलेत तरी माझ्या एका लेखासाठी मी शोध केला होता, तर पूर्ण भारतात 1.5 लाख एवढ्या देवराई आहेत. प्रत्येक राज्यात त्याला नाव वेगळं आहे, पण देवराई ही संकल्पना पूर्वीपासून आहे. लोकांनी राखून ठेवली देवाची जंगलं. इन महाराष्ट्र 3,600 सॅक्रेड ग्रूव्हज हॅव बीन रिपोर्टेड. फक्त आपल्या राज्यात 3600 आहेत आणि त्याच्यातली फक्त 2 जिल्हे जर तुम्ही बघितले, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तिथे नियरली 2,500 सॅक्रेड ग्रूव्हज आर ॲट प्रेझेंट वर्किंगली. दे आर वर्किंग. शक्यतो देवराई नष्ट होत नाही, उलट केली जाते, नवीन तयार केली जाते. कोल्हापूरच्या जवळ आंबा नावाचं एक हिल स्टेशन आहे. तिकडे 5 गावांनी मिळून, आजूबाजूची प्रत्येक गावांनी थोडी थोडी जमीन दिली आणि 5 गावांनी मिळून 2400 एकरची एवढी प्रचंड देवराई बनवली आहे आणि मस्त राखून ठेवली आहे. पठारावर आहे आणि छान हिरवगार आहे तिकडे, देऊळ आहे आणि सगळ्या औषधी वनस्पती, प्राणी भरपूर आहे तिकडे. सो दिस इज वन ऑफ द वेज टू कन्झर्व एन्व्हायरमेंट. व्हॉट आर द अदर वेज वी विल सी. प्रोटेक्टिंग द रेअर स्पेशीज ऑफ ऑर्गॅनिझम्स. झाडं आणि प्राणी दुर्मिळ होत चाललेत. रेअर म्हणजे दुर्मिळ. दुर्मिळचा अर्थ काय? त्यांची संख्या कमी आहे, त्यांचं संरक्षण, प्रोटेक्शन द्यायचं त्यांना. एस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क्स अँड सँक्च्युअरीज. नॅशनल पार्क म्हणजे ते सरकारी असतात, सँक्च्युअरी पण सरकारी असतात, पण त्याचा अर्थ काय? तर तिकडे तिकडच्या वनस्पती आणि प्राणी दोघांनाही संरक्षण असतं. मराठी त्याला अभयारण्य म्हणतात. अभय, त्यांना शिकारीपासून किंवा जंगलतोडीपासून भय नाही, ते अभयारण्य, सँक्च्युअरी. सेम इज द थिंग विथ नॅशनल पार्क. डिक्लेअर इन सम रिजन्स एज बायो रिझर्व्हज. काही अशी क्षेत्र आहेत की बायो रिझर्व्ह म्हणून डिक्लेअर केली जातात. तिकडे सुद्धा तीच परिस्थिती आहे. तिकडच्या झाडाला किंवा प्राण्यांना तुम्ही कोणतीही हानी पोचवू शकत नाही, कायद्याने गुन्हा आहे. सम प्रोजेक्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पीशीज लाईक टायगर्स. मेळघाट प्रोजेक्ट वॉज कॅरिड आउट टू कन्झर्व टायगर्स अँड मेळघाट इज इन विदर्भ. देअर दिस व्याघ्र प्रकल्प किंवा टायगर रिझर्व्ह प्रोजेक्ट, त्याच्यामुळे त्या वाघांची संख्या वाढली. कन्झर्विंग ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स. फक्त दुर्मिळ नाही, सगळ्याच प्रकारची झाडं आणि प्राणी यांचं रक्षण करायचं.
त्यांना मारायचं नाही, झाडं तोडायची नाहीत, उलट वाढवायची. ऑब्झर्विंग द रूल्स, नियम केलेले आहेत, कायदे केलेले आहेत सरकारने, ते पाळायचे प्रत्येकाने. मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ ट्रेडिशनल नॉलेज. व्हाय दिस इज इम्पॉर्टंट? इफ यू थिंक ऑफ आयुर्वेदा, कितीतरी झाडं असतात आजूबाजूला, पण प्रत्येकामधल्या असलेले औषधी गुण आपल्याला कधी माहिती होतील? जर ते ज्ञान असेल तुम्हाला तर, की तुळशीचं, आल्याचे, प्रत्येकाचे, गवती चहाचे काही गुण आहेत, तर ह्या प्रत्येक गुणाचा काहीतरी माणसाला फायदा आहे, हे जर लिहून ठेवलेलं असलं तर ते पुढच्या पिढ्यांपर्यंत जाणार. सो दिस इज मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ ट्रेडिशनल नॉलेज. आधीपासून जे आपल्याला वारशाने मिळालेलं आहे ज्ञान, ते लिहून ठेवायचं, रेकॉर्ड ठेवायचा त्याचा, आणि पुढच्या पिढ्यांसाठी राखून ठेवायचं. सो दिस इज मेंटेनिंग रेकॉर्ड. व्हॉट इज युअर रोल इन एन्व्हायरमेंट? तुम्ही म्हणाल आम्ही छोटी मुलं, आम्ही काय करणार, किंवा एखादी व्यक्ती काय करू शकते? कन्झर्वेशन, दॅट इज कन्झर्विंग अवेलेबल रिसोर्सेस. जे काही उपलब्ध आहेत त्यांचं संरक्षण करायचं. कंट्रोल, प्रिव्हेंटिंग द हार्म. पर्यावरणाला जे काही एन्व्हायरमेंटला हार्मफुल आहे त्याला प्रिव्हेंट करायचं. स्टॉपिंग हार्मफुल ऍक्टिव्हिटीज. जर एखादा तुम्हाला अशी गोष्ट होताना दिसली, दुसरं कोणतरी करतंय, तर त्याला स्टॉप करायचं. चेंजिंग द माइंडसेट, हे सर्वात महत्वाचं आहे. चेंजिंग द माइंडसेट, आपली वृत्ती बदलली पाहिजे, मनाची तयारी बदलली पाहिजे, की हे प्रत्येक गोष्ट निसर्गाची जी आहे ती माझी आहे, ती मी तिचं संरक्षण करेन. दॅट इज माइंडसेट. रिवायवल ऑफ हार्म फॅक्टर्स इन एन्व्हायरमेंट. ज्यांना हानी पोचलेली आहे एन्व्हायरमेंट मध्ये, त्यांना रिवायवल द्यायची, काहीतरी करून त्यांना जगायला मदत करायची. अटेम्प्टिंग इनोव्हेशन. देन अवेअरनेस. असं म्हणतात ना की झोपी गेलेल्याला जागा करावं लागतं, तसं आहे. एज्युकेशन. आता तुम्ही शिकताय, ते फक्त स्वतःपुरतं ठेवायचं नाहीये, ते शिकल्यानंतर दुसऱ्यांना गायडन्स द्यायचं आहे. अवेअरनेस कॅम्पेन्स लाईक रॅलीज, देन एक्झिबिशन्स यू हॅव टू कंडक्ट टू मेक पीपल अवेअर अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. इमिटेशन. आताच सांगितलं आपण, जाधव, मोलाई, पायांग, तशी खूप माणसं आहेत, तर त्यांचं अनुकरण करायचं. इमिटेशन म्हणजे अनुकरण. ह्याच्यासाठी अजून एक छान गोष्ट मी सांगेन. सुंदरलाल बहुगुणा, त्यांनी चिपको आंदोलन सुरू केलं. आता हे चिपको आंदोलन काय आहे? व्हॉट इज चिपको मुवमेंट? जेव्हा जंगलतोड चालू झाली तेव्हा त्यांनी ते झाडाला मिठी मारूनच उभे राहायचे, की जर झाड तोडायचं आधी मला कापा. असं कोण माणसाला मारेल का? नाही. मग कितीतरी लोकांनी हे यांचं अनुकरण केलं आणि त्या एका माणसाच्या प्रयत्नाचं रूपांतर एका मुवमेंट मध्ये झालं. दॅट इज कॉल्ड चिपको मुवमेंट. देन ऑर्गनायझेशन्स आर फॉर्म्ड टू कन्झर्व एन्व्हायरमेंट अँड पार्टिसिपेशन. एखादं ऑर्गनायझेशन काय काम करत असेल तर त्याच्यात तुम्ही भाग घेऊन केला पाहिजे प्रयत्न. आता ही पाणी फाउंडेशनची कामं चालू असतात, की तिकडे तुम्ही जाऊन एखाद दिवशी चर खणायला मदत करू शकता. पूर्ण दिवस तिकडे एखाद्या गावात जायचं आणि तिकडे ट्रेंचेस खणायला मदत करायची, की जेव्हा पावसाळा येईल तेव्हा तिथे त्या गावाला पाणी साठलं जाईल. सो दिस इज पार्टिसिपेशन इन एनी मुवमेंट्स. देन प्रिव्हेंशन, प्रिव्हेंटिंग पॉसिबल हार्म्स. पुढे काय होणार आहे त्याची हानी लक्षात घेऊन आधीच थांबवायचं. डिझायनिंग न्यू प्लान्स to conserve environment. Then factors harmful to environment, you have to think about them. Preservation, whatever has been left over, जेवढं काय राहिलेलं आहे माणसाच्या तावडीतून त्याचं आपणच रक्षण करायचंय. Remedies to prevent further loss, आणखी लॉस होऊ नये म्हणून वेगवेगळे मार्ग इम्प्लिमेंट करायचे. आणि प्रिझर्विंग अननोन रिजन्स, माहिती नाही आहेत त्या प्रदेशांचं सुद्धा आपण रक्षण करायचं. व्हॉट आर हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, म्हणजे धोक्यात आलेली ठिकाणं, त्यांना म्हणतात हॉटस्पॉट. ऑल ओव्हर द वर्ल्ड 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स आर रिपोर्टेड. They are called hotspots. Such areas had once occupied 15.7% area of Earth. But of this 15.7%, 86% have been already destroyed. 15.7% पैकी 86% ऑलरेडी त्यांचं डिस्ट्रक्शन झालंय. Presently only 2.3 area, so 2.3% area of the earth has been left over with sensitive spots. अगदी कमी राहिलंय. 15.5 पैकी 2.3% एवढंच. It includes 1,50,000 plant species which are 50% of the world count.
किती हानी केली आहे बघा आपण. 1.5 लाख वनस्पतींच्या प्रजाती 50% ऑफ द वर्ल्ड काउंट, म्हणजे बाकीच्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ॲज फार ॲज इंडिया इज कन्सिडर्ड, ओनली आउट ऑफ 135 स्पेशीज ऑफ ॲनिमल्स 85 स्पेशीज आर फाउंड इन जंगल्स ऑफ ईस्टर्न रिजन. पूर्वेकडची जी जंगलं आहेत तिकडे 135 पैकी 85 प्रजाती आढळतात प्राण्यांच्या. किती समृद्ध आहेत. अबाउट 1500 एंडेमिक प्लांट्स स्पीशीज आर फाउंड इन वेस्टर्न घाट. एंडेमिकचा अर्थ विशिष्ट प्रदेशात राहणारी. अशी 1500 वनस्पतींच्या जाती आहेत की ज्या वेस्टर्न घाट नावाचा जो प्रदेश आहे तिकडे सापडतो. आपण पुढे बघणार आहोत. आउट ऑफ द टोटल प्लांट स्पेशीज इन द एंटायर वर्ल्ड 50,000 आर एंडेमिक. म्हणजे जेवढ्या काही प्लांट स्पेशीज आहेत त्यातल्या 50,000 विशिष्ट ठिकाणीच जगू शकतात. त्यांना म्हणतात प्रदेशनिष्ठ और एंडेमिक. त्यांची जर तुम्ही ठिकाणं बदलली तर त्या जगणार नाहीत. म्हणजे त्यांची ठिकाणं न बदलणं, आहेत तिकडे त्यांचं जतन करणं हे माणसाचं कर्तव्य आहे. 3 एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस ऑफ कंट्री. आपल्या भारतातली 3 धोक्यात आलेली ठिकाणं आहेत ती बघूया. फर्स्ट इज वेस्टर्न घाट. इट इज स्प्रेड ओव्हर स्टेट्स ऑफ गुजरात, Maharashtra, Goa, Tamil Nadu and Kerala. It has been endangered due to mining industry and search of natural gas. एवढ्या राज्यांमध्ये पसरलेला प्रचंड मोठा पश्चिम घाट आहे हा. त्या पश्चिम घाटात अर्थातच वनस्पती प्राणी यांची खूप समृद्ध लयलूट आहे. बट इन सर्च ऑफ मायनिंग इंडस्ट्री, डोंगर फोडा आणि त्याच्यातली खनिज मिळवा. नॅचरल गॅस, खणा आणि त्याच्यातला नॅचरल गॅस घ्या. या शोधासाठी माणसांनी वेस्टर्न घाटाचं नुकसान करायला घेतलंय. अँड बिकॉज ऑफ दॅट हॅबिटॅट्स ऑफ एशियाटिक लायन अँड वाईल्ड बायसन ऑफ दिस रिजन हॅव बीन अंडर थ्रेट. बघूया तिकडे काय काय. या चित्रात तुम्हाला दिसतंय न्यूमरस स्पीशीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर प्रेझेंट इन वेस्टर्न घाट, but they are in danger due to human activities. Second is Manas Sanctuary in Assam. It is under threat due to dams and indiscriminate use of water. धरणं बांधायची स्वार्थासाठी, आपल्याला पाणी पाहिजे म्हणून, आणि पाण्याचा बेसुमार वापर करायचा. त्याच्यामुळे तिकडचे टायगर्स आणि रायनोज आर अंडर थ्रेट. थर्ड इज वेस्ट बेंगॉल हॅव्हिंग सुंदरबन सँक्च्युअरी. इट इज रिझर्व्ड फॉर टायगर्स, बट टायगर पॉप्युलेशन अँड ऑल ओव्हर लोकल एन्व्हायरमेंट. नुसतेच वाघ नाही तर तिकडे अनेक प्राणी आहेत, सगळे धोक्यात आले. सिरियसली चॅलेंज बाय डॅम्स. पुन्हा इथे सुद्धा धरणं. डिफॉरेस्टेशन, एक्सेसिव्ह फिशिंग, ट्रेंचेस डग फॉर दिस फिशिंग. These are the reasons for this danger. So the Sundarban sanctuary is also under threat. Then we will see classification of threatened species of animals as well as plants. Here we are thinking only about animals. First type is endangered species. Here you can see lion-tailed monkey. Monkey having a tail like a lion, and laser florican म्हणजे गवतात राहणारा एक सुंदरसा मोर आणि ज्याची शेपटी सिंहाच्या शेपटीसारखी आहे असं एक माकड. ह्या 2 जाती एंडेंजर्ड आहेत. म्हणजे अनेक असतील, त्याच्यापैकी 2 उदाहरणं आहेत फक्त. व्हाय दे आर एंडेंजर्ड? आयदर नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज डिक्लाइंड ऑर देअर हॅबिटॅट इज श्रंक. यांची संख्या कमी झाली आहे किंवा त्यांची राहण्याची ठिकाणं, जंगलं तोडली तर झाडावर माकडं राहतात, ती कुठे राहणार? गवताळ प्रदेशच नष्ट केले तर हे मोर कुठे राहणार? किंवा डोंगर फोडून काढले आपल्याला दगड हवे म्हणून, त्याच्यातल्या गुहा नाहीशा झाल्या तर गुहेत राहणारे वाघ, सिंह वगैरे कुठे राहणार? हा आपण विचार करत नाही, पण त्याच्यामुळे त्यांची संख्या कमी होते. अँड दे आर कॉल्ड एंडेंजर्ड. दे कॅन बी एक्सटिंक्ट इन नियर फ्युचर इफ कन्झर्वेटिव्ह मेजर्स आर नॉट इम्प्लिमेंटेड. नष्ट होऊन जातील. एक्सटिंक्ट म्हणजे पूर्वी होते आता नाही आहेत असं होऊ शकेल जर यांची काळजी घेतली नाही तर. सेकंड आर रेअर स्पीशीज. हिअर यू कॅन सी रेड पांडा अँड मस्क डिअर. नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम्स इज कन्सिडरेबली डिक्लाइंड. यांची पण संख्या खूपच कमी होत चालली आहे. ऑर्गॅनिझम्स ऑफ दिस स्पीशीज बिईंग एंडेमिक मे बिकम एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट. पुन्हा इथे आलं एंडेमिक. याचा अर्थ काय की हा रेड पांडा आहे तो त्याचं ठिकाण सोडून दुसरीकडे कुठे राहू शकणार नाही, मरेल बिचारा. सेम इज द थिंग विथ मस्क डिअर. कस्तुरी मृग तो त्या ज्या प्रदेशात राहतो तिकडेच जगू शकतो,
वेगळ्या जंगलात नेला तर तो राहणार नाही. याच्यामुळे त्यांची संख्या कमी होत चालली आहे. सो दे आर कॉल्ड रेअर स्पीशीज. थर्ड इज व्हल्नरेबल स्पीशीज. व्हाय? नंबर ऑफ these organisms is extremely less and continues to decline. खूपच कमी होत चालली आहे संख्या यांची. And continuous decline in their number is worrisome reason. किती प्रयत्न केले तरी आता कसं आहे, पूर्वीच्या काळी खूप शिकारी व्हायच्या. राजे, सरदार, अगदी जंगलातली माणसं सुद्धा त्यांच्या शिकारी करायची वेगवेगळ्या कारणांसाठी. पण एकंदर परिणाम काय झाला, त्यांची भारतातली संख्याच कमी होऊन गेली आणि आता ती संख्या इतकी कमी झाली की ती वाढवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात. एक्झाम्पल टायगर, लायन. फोर्थ इज इनडिटर्मिनेट स्पीशीज. दिस इज giant squirrel or shekru. It is state animal of Maharashtra. It is a type of squirrel but bigger in size than our general squirrel. शेकरू म्हणजे खार आहे ही एक प्रकारची. महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हटलं जातं त्याला. याची सवय काय तर शायनेस, बिहेवियरल हॅबिट्स लाईक शायनेस. लपून बसतात ते. त्यामुळे त्यांची संख्या निश्चित सांगता येत नाही. आज 50 आहे का 150 आहे का उद्या 75 असेल, कारण मोजता येत नाही त्यांना ते लपून बसल्यामुळे. दीज ऑर्गॅनिझम्स अपियर टू बी एंडेंजर्ड. वाटतं की ते धोक्यात आहेत. बट ड्यू टू देअर सम बिहेवियरल हॅबिट्स देअर इज नो डेफिनेट अँड सबस्टॅन्शियल इन्फॉर्मेशन. पूर्ण माहिती नाही आहे त्यांची. मग त्याला जपावं म्हणून त्याला स्टेट ॲनिमल ऑफ महाराष्ट्र असं म्हणून त्याचं संवर्धन केलं जातं. This is Chekru. Now worldwide there are some efforts. First is WWF, World Wildlife Fund, published a survey in 2008, 12 years before today. According to it, during the years from 1975 to 2005, फक्त 35 वर्षात 30% ॲनिमल स्पेशीज, प्राण्यांच्या 30% प्रजाती एक्सटिंक्ट झाल्या. म्हणजे फक्त त्यांचं नाव राहिलं. अमका प्राणी कधीतरी पृथ्वीवर होता, आता नाहीये. 100% ज्या स्पेशीज होत्या त्याच्यातल्या 30% नष्ट होऊन गेल्या. ही 12 वर्षापूर्वीची परिस्थिती. व्हॉट विल हॅपन इन फ्युचर इफ दिस कंटिन्यूज ॲज इट इज. असंच चालू राहिलं तर पुढे प्राण्यांची संख्या आणि प्रजातींची संख्या किती कमी होईल विचार करायचा माणसाने. देयर इज अनदर इन्स्टिट्यूशन कॉल्ड IUCN, International Union for Conservation of Nature. It prepares रेड लिस्ट. पूर्ण जगासाठी ही संस्था एक रेड लिस्ट बनवते. That contains the name of endangered species from different countries. संपूर्ण जगातल्या वेगवेगळ्या स्पीशीज, मग प्राण्यांच्या असतील वनस्पतींच्या असतील, त्याची एक रेड लिस्ट दरवर्षी हे प्रकाशित करतं ही संस्था. इट्स पिंक पेजेस कंटेन द नेम्स ऑफ एंडेंजर्ड स्पीशीज. जे धोक्यात आलेत त्यांची नोंद पिंक कलरच्या पानांमध्ये असते. पुस्तक असतं ना ते. अँड ग्रीन पेजेस कंटेन नेम्स ऑफ प्रिव्हियसली एंडेंजर्ड बट प्रेझेंटली सेफ. माणसाचे जे काय प्रयत्न चाललेत अनेक वर्षांपासून त्याच्यामुळे काही स्पीशीज या धोक्यातून बाहेर आल्यात, त्यांची संख्या चांगल्या प्रकारे वाढली आहे. त्यांचा समावेश ग्रीन पेजेसमध्ये केला जातो आणि जे धोक्यात आहेत त्यांचा समावेश पिंक पेजेसमध्ये केला जातो. दिस इज IUCN's sign. Then in 1972 Wildlife Protection Act came into existence. It has some important clauses. 49A. It says that trading of rare animals has been completely banned. हौशीसाठी किंवा इतर काही कारणांसाठी प्राण्यांचा व्यापार चालतो. मग ती कासवं असतील, मोर असतील, रंगीबेरंगी पक्षी असतील, नंतर अगदी घोरपड, गेंड्यांची शिंग, असं खूप काय काय कसले कसले व्यापार चालतात प्राण्यांचे, त्याला बंदी आहे. 49B clause 49B states that use of articles prepared from skin or organs of wild animals has been banned. आताच सांगितलं तसं प्राण्यांच्या जी अंगावर केस असतात त्याच्यापासून फर बनवतात आणि त्या फर पासून कोट बनवतील, चामड्यापासून वस्तू बनवतील, पट्टे, पाकिट, पर्सेस, शोभेसाठी पाहिजे असतात कातडी. एलिफंट टूथ, हस्तिदंत, त्याच्यापासून शोभेच्या वस्तू बनवतात. ह्या सगळ्याला बॅन आहे. 49C डिस्क्लोजर ऑफ स्टॉक ऑफ आर्टिफॅक्ट्स मेड फ्रॉम रेअर वाईल्ड ॲनिमल्स इज कंपल्सरी. एखाद्या व्यापाऱ्याकडे
जर अशा काही वस्तू असतील चामड्याच्या, हस्तिदंताच्या, गेंड्याच्या शिंगाच्या, कोणाची नखं, असं काय 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 त्याचा वस्तूचा व्यापार चालतो, त्या जर वस्तू एखाद्या व्यापाऱ्याकडे असतील तर त्यांनी त्या जाहीर करणं त्याच्यासाठी बंधनकारक आहे. लपवलं तर गुन्हा आहे. So this was Wildlife Protection Act 1972. Then what is the meaning of whole our lesson? Let us remember, let us behave accordingly. लक्षात पण ठेवायचं आणि तसं वागायचं. त्याच्या काय आहेत 7 गोष्टी? Destroying a plant is to destroy everything. एक तुम्ही झाड तोडताय त्याचा अर्थ तुम्ही सगळं पृथ्वीवरचं आयुष्य, जीवन नष्ट करताय. प्रॅक्टिस अफॉरेस्टेशन टू कन्झर्व एन्व्हायरमेंट. जंगल वाढवायचा अर्थ काय? जंगल नाही, झाडं वाढवत राहायची. वाढदिवसाला झाड लावायचं. फॉरेस्ट इज वेल्थ. सगळी संपत्ती आपली जंगलं हीच संपत्ती आहे. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज व्हॅल्यू एज्युकेशन. आई वडिलांशी आणि मोठ्यांशी नीट वागा, देशावर प्रेम करा, याच अशा व्हॅल्यूज आहेत. तसं एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करायची ही सुद्धा अतिशय महत्त्वाची व्हॅल्यू आहे की जी प्रत्येकाच्या वागण्यात दिसलीच पाहिजे. प्रॉव्हिडंट यूज ऑफ पेपर इज प्रिव्हेंशन ऑफ डिफॉरेस्टेशन. कागद बनवण्यासाठी भरपूर झाडं तोडली जातात. मग कागदाचा वापर कमी करायचा आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, ईमेल वगैरे जे काय हल्ली आहेत त्यांचा वापर करायचा. दिस इज प्रिव्हेंशन ऑफ डिफॉरेस्टेशन. To practice the environmental protection is to development of human society. जर माणसाचा विकास करायचा असेल तर एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन इज मस्ट. प्युअर एअर, प्युअर वॉटर इज की टू हेल्दी लाईफ. पुन्हा इकडे स्वार्थ आला, पण त्याच्याबरोबर परमार्थ पण आहे. हेल्दी लाईफ, जर आपल्याला चांगलं आयुष्य पाहिजे तर हवा आणि पाणी दोन्ही शुद्ध पाहिजे. आणि हे शुद्ध राखताना आपोआप निसर्गाचं किंवा एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन आपण करतोय ही जाणीव ठेवायची. सो दिस वॉज समरी ऑफ अवर 4th लेसन. बिहेव अकॉर्डिंगली. थँक यू.